नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। गुन्हे करण्याच्या उद्देशाने विनापरवाना स्वतःच्या राहत्या घरात लपवून ठेवलेले प्राणघातक अग्निशस्त्र कोतवाली पोलिसांनी केले जप्त। कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अहिल्यानगर शहरात आज दिनांक 11/5/2025 रोजी सकाळी 10 वाजता कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामा मस्जिद समोर जुनी कोर्ट गली अहिल्यानगर येथे इसम नामे नदीम गॅसुद्दीन शेख याने त्याच्या राहत्या घरात अग्निशमन लपवून ठेवले आहे। अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व पोलीस स्टाफ पंचासह खाजगी वाहनाने नमूद बातमीच्या ठिकाणी इसम नामे नदीम गॅसुद्दीन शेख याच्या राहत्या घरासमोर उभे राहून पोलीस उपनिरीक्षक सेदवाड यांनी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला। त्यावेळी सदर घरातील एका महिलेने दरवाजा उघडला असता त्यांना पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी त्याची ओळख सांगून पंच व पोलीस स्टाफची ओळख करून देऊन त्यांना कळवले की आम्हास गोपनीय बातमी मिळाली आहे की या घरात इसम नामे नदीम गॅसुद्दीन शेख याने अग्निशस्त्र त्याच्या राहत्या घरात कुठेतरी लपवून ठेवलेले आहे। तरी त्यांनी अंगझडतीचा उद्देश समजावून सांगून घरातील महिला व बालकास सुरक्षित ठिकाणी जाण्याकरता सांगितले। त्यानंतर घर झडती घेत असताना पोलीस स्टाफ व पंच अशांना हॉलमधील जिन्याने पहिल्या मजल्यावर गेल्यावर पहिल्या मजल्यावरील नदीम गौसुद्दीन शेख याचे खोलीत जाऊन झडती घेत असताना सदर खोलीतील कपाटामध्ये 40,000 रुपये किमतीची एक स्टीलची धातूची गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, त्याचे पिस्तूल, ग्रिपवर दोन्ही बाजूने खरबडीत प्लास्टिक आवरण असलेल्या आवरणाचा रंग चॉकलेटी असून त्यात एक स्टीलचे मॅगझिन, जुने वाहन किंमत 400 रुपये, 2 लहान आकाराचे जिवंत काडतुसे, त्यावर पिवळ्या धातूचे आवरण असलेले काडतुसाचे वरील भागावर गोल आवरण व बुडाशी गोल चकती असलेले किंमत अंदाजे एकूण 40,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी पंचांसमक्ष जागेत जप्त केलाय। सदरचा जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करण्याकरता कोतवाली पोलीस स्टेशनला आणलेला असून पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामे नदीम गौसुद्दीन शेख राहणार जामा मस्जिद समोर जुनी कोर्ट गल्ली अहिल्यानगर याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर गुन्हा रजिस्टर नंबर 2025 भारतीय शस्त्र अधिनियम 1949 चे कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करीत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री अमोल भारतीसो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे, पोसई कृष्णकुमार सेदवाड, सहायक फौजदार संभाजी कोतकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे, विजय गावडे, अतुल काजळे, महेश पवार, अमोल गाडे, तहसीन शेख यांनी केली आहे। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।